भर रस्त्यात या काँग्रेस नेत्यावर हल्ला झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत हा नेता रस्त्यावर चालताना बसलेला दिसला। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहना गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। हिदायत पटेल हे काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत। त्यांनी 2 वेळा अकोला लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती। स्थानिक राजकारणात ते सक्रिय आहेत। सहकारात देखील त्यांचं मोठं नाव जिल्ह्यामध्ये आहे। क्रमांक 2ची मतही त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये घेतली होती। त्याच हिदायत पटेलांवर असा हल्ला झाल्याने राज्यभर याची चर्चा झाली। या हल्ल्यात हिदायत पटेल यांच्या मानेवर आणि पोटात चाकू मारण्यात आल्याने त्यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे हे रक्ताने भिजले होते। हिदायत पटेल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही बोललं जात आहे। प्राथमिक माहितीनुसार गावातील राजकीय वादातून मतीन पटेल यांच्या गटाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। मोहाळा हे गाव हिदायत पटेल यांचं मूळ गाव आहे। याच गावात ते गेले असताना मदीन उर्फ कालू पटेल यांनी व त्याच्या समर्थकांनी पटेल यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे। पटेल मशिदीतून बाहेर पडले त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक चाकूने हल्ला चढवला असंही सांगितलं जाते। या 2 गटात राजकीय वाद आहेत आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। यावर काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आणि पोलीस अधिकारी काय म्हणालेत पहा। आज रोजी दुपारी अंदाजे 2 वाजता सुमारास मोहल्ला गाव आपले अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिकडे मोठी मस्जिदची परिसरात हयातुल खान बरकतुल्ला खान पटेल त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष त्यांच्यावर उबेद खान कालू खान उर्फ राजिक खान यांनी शार्प वेपनचे त्यांच्यावर जखमी केलेले आहे। त्यांनी त्यावेळेस मस्जिदमध्ये धार्मिक ग्रंथांची वाचन करत आहे। त्यावेळेस घटना घडले तुरंत आपल्याला माहिती आलेले आपण पोलीस टीम तिकडे रवाना केलेले आणि तुरंत आपण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या लोकांचा पण संपर्क करून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले इकडे दांड्या हॉस्पिटलमध्ये आणि सध्या त्यांच्या कंडिशन पण स्टेबल आहे आणि अकोलावरून ओझोन हॉस्पिटलची डॉक्टर्स पण इकडे आलेले त्यांचं ट्रीटमेंट पण सुरू आहे आणि आरोपीचा शोध सध्या चालू आहे। आपण 4 पोलीस टीम आरोपीची शोध लावण्यासाठी तयार केलेली आणि रवाना केलेली आहे। LCBची 2 टीम आणि पोलीस स्टेशनची 2 टीम अशी 4 टीम रवाना केलेली आहे। आरोपी लवकरात लवकर सापडू। कारण काय याच्या मागच्या आपल्याला प्राथमिक माहिती अशी भेटली आहे की पूर्वीच्या वादमुळे झालेले म्हणून आपल्याला प्राथमिक माहिती भेटलेली आहे, परंतु आता चौकशी चालू आहे। आता आरोपी भेटल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल। प्राथमिक चौकशीमध्ये राजकीय वादही याच्यात आहे असं समोर येत आहे। असं समोर 1-2 लोकांनी म्हटले होते, परंतु याच्यामध्ये क्लिअर नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला पूर्वीचा वाद म्हणजे आपल्या हिस्ट्री काढल्यानुसार आपण सांगितलं होतं पूर्वीची वाद अशी आहे म्हणून, कौटुंबिक वाद आहे म्हणून। राजकीय एंगल अपन आरोपी भेटल्यानंतर आपल्याला क्लियर होऊन जाएगा। नहीं, मैं सबसे पहले जिन लोगों ने हमला किया उन लोगों को आपके चैनल के माध्यम से कहता हूं कि आप तो एक घर से उठा के हम लेकर आए। अगर कानून व्यवस्था इस तरह की शर्मारा गई, इतने बड़े नेता के ऊपर, हिदायत पटेल मेरे कौम के लीडर हैं, उनके ऊपर हमला हुआ और जिन लोगों ने हमला करा हम सबको जानते हैं। अगर पुलिस प्रशासन ने 24 घंटे के अंदर उनको नहीं उठाया तो उनको हमारे कार्यकर्ता उठाएंगे और पुलिस डिपार्टमेंट को बताएंगे कायदा क्या होता है। अगर एक आदमी जो पूरा नेता है कांग्रेस पार्टी का, छोटे मोटे आदमी है हिदायत, उस पर हमला हो गया तो यहाँ सामान्य आदमी का सुरक्षा की रक्षा की जवाबदारी लेगा कौन है? इसके पीछे कौन सी पार्टी है जो हमला करवा रही है? चुनाव का पीरियड चल रहा है, कांग्रेस के नेता पे हमला कर रहे हैं, इसका मतलब आप समझो कि किसके पीछे किसकी साजिश है। इसकी पूरी जांच हम मांगेंगे और कड़ी से कड़ी कार्रवाई की मैं आपसे डिमांड करता। या हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याचं दिसून येत आहे। नुकतीच अकोट नगरपालिकेची निवडणूक झाली, तिथे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला। या निवडणुकीत हिदायत पटेल यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडूनच आरोप झाले होते। त्यामुळे या हल्ल्यामागे काही राजकीय किनार आहे का? ती राजकीय किनार असल्याची शक्यता जास्त आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणात काय काय खुलासे होतात आणि आणखीन काही कारणं आहेत का ते समोर येणं आवश्यक मानलं जात आहे। पण एकूणच काँग्रेसच्या या मोठ्या नेत्यावर अशा पद्धतीने झालेला हल्ला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।